लक्ष आपल्याला पाहायला मिळत होतं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस ऑन साईडला भिरकावून दिले गेले. आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय त्या खेळाडूला आधी बघा.
असा भारी हाय बॅट्समन या भिवंडी शहरान एकच असा भारी हाय बॅट्समन वारेटवाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झाल्यात फॅन वारेटवाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झाल्यात फॅन जेव्हा जेव्हा हे गाणं वाजेल तेव्हा तेव्हा आम्ही सातत्याने बसू की हे गाणं आमच्या रुपेशदादा ठाकरे यांनी आणलंय. आपण सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं हे गाणं ज्यांनी आणलंय. या बाई सोमॅच झोनमध्ये चेंडू सध्या तरी ट्रॅव्हल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. सिंगल अंकित होती धावसंख्या 9 अंकावर गोलंदाज संख्या. पुढचाही बॉल ऑन साईडला यावेळेस भिरकावून देत असताना आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे सिंगल अंकित होती आहे. डबलच्या प्रयत्नामध्ये जोखीम इथून मात्र पत्कारली गेली आणि काहीही गरज नसताना इथून मात्र ही जी फेकी झाली त्याचा फायदा आता मात्र घेतला गेलाय. संधी असते आणि संधीचं सोनं काय असतं हे इथून मात्र दर्शवत असताना हे दोन्हीही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 धावेने धावफलक 12 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्यद. पुढचाही बॉल आपण पाहताय गॅपमधून चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलं. सिंगल धाव इथून मात्र अंकित होतीये. फार काही मिळत नाहीये. सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्या ते जारी असताना आपण दुसऱ्या षटकापासून विचार केला तर आत्तापर्यंत इथून मात्र एकही मोठ्या फटक्याला पसंती दिली गेली नाहीये. सिंगलचा खेळ. चला नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल आई गावदेवी मालबेडी आणि सुनील स्पोर्ट बोंबेपाडा बी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये इथे उपस्थित व्हायचं आहे. पुन्हा एकदा सिंगल. गोलंदाज या पुढचाही बॉल यावेळेस पहा तिथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचायला उशीर होतोय. चेंडू अति प्रचंड वेगानं 1 बाउन्स क्लिअर करून निघून जातोय चौकार. 4. प्रथमेश ठाकरे तेजस ठाकरे यांची लाखात आहे हो जोडी लाखात आहे हो जोडी यांची लाखात आहे हो जोडी. आई गावदेवी क्रिकेट संघ साऱ्यांचं रेकॉर्ड आज हे तोडी रेकॉर्ड आज हे तोडी साऱ्यांचं रेकॉर्ड आज हे तोडी. वारी नावाला आलाय प्रथमेश दादा. दोन षटकांचा खेळ इथून मात्र संपलाय. धावसंख्या 17 या अंकावर धावफलक. षटक क्रमांक 2 संपले. धावसंख्या 17 या अंकावर धावफलक आपण पाहताय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. साहिलला आणलं गेलंय. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 17. साहिलला आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहताय. शेवटचं षटक आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सगळ्या. ओहो यावेळेस काय घडतं इथून मात्र आपण पाहताय. पंचांचं हात हळूवार
आकाशाच्या दिशेनं विकेटचं पतन, फलंदाज बाद. थँक्यू थँक्यू सो मच इजे. विकेटचं पतन, फलंदाज बाद होताना इथून मात्र पाहायला मिळाला. गोलंदाज सय्यद. पुढचाही बॉल चांगला इथे मात्र चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. याही वेळेस किती धावा पूर्ण केल्या गेल्यात तर 21 धाव घेतली गेली नाहीये, कारण वेगाने इतका चेंडू आला की थोडासा कन्फ्युजन मध्ये बॅटर इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव फेकिंग डॉट बॉल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज सज्ज होईल, षटकात येईल. पुढचा बॉल यावेळेस धाव घेण्याचा प्रयास मैदानाच्या आतमध्ये. डायरेक्ट फेकी करण्याचा निर्णय जो घेतला गेला होता तो थोडासा लांबणीवर गेला, किंवा जी फेकी झाली ती थोडीशी कमकुवत आपल्याला पाहायला मिळाली. एक धावेने धावफलक 18. पुढचा बॉल खूप वेळ चेंडू हवेमध्ये, इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय फटका फसतोय. विकेटचं पतन, फलंदाज होतोय बाद. रोशन बोंबे यांच्याकडून 2000 रुपये स्वरूप पारितोषिक आलंय ऋषभसाठी एक षटकाराकरिता. एक षटकार जर का इथे मात्र ऋषभने इथे मात्र ठोकला तर 2000 रुपये स्वरूप पारितोषिक. कशासाठी सामना थांबलाय, चला चालू करा. रोशन बोंबेकडून हे पारितोषिक आलंय 2000 रुपयाचा एक षटकार करिता. गोलंदाज सय्यद. रनआउटची विकेट, फलंदाज बाद. धावसंख्या 18. हलक्यात दिशा दर्शवली जाती आहे यावेळेस आपण पाहत आहे. चला इथून मात्र सिंगल मिळते. षटक समता क्रमांक 3चं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जवळ पोहोचते 19. विजयाकरिता 20 धावसंख्येची आवश्यकता. टीम आई गावदेवी पेळणचे, त्याच्यानंतर टीम जय पारधी बाबा धामणगाव, त्याच्यानंतर टीम जय बजरंग पावर शेलारे. तिन्ही संघांना विनंती असेल की आपण 3 वाजता येथे मात्र रिपोर्टिंग करायचं आहे. धन्यवाद. जाऊया टॉस बॉक्समध्ये आणि कॉमेंटर बॉक्समध्ये सज्ज आहेत तिथे मात्र रोहित सर. चला आई गावदेवी मालबेडी आणि सुनी स्पोर्ट बोंबेपाडा बी टॉस साठी यायचंय.
हॅलो. मालबेडी संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. बॉम्बेवाडा संघ, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कर्णधारांनी यायचं आहे. बॉम्बेवाडा संघाचे सुद्धा कर्णधार आलेत. दोन्ही शेजारी संघ आहेत. दीपक पाटील साहेबांना विनंती करेन की आपण या सामन्याची नाणेफेकी करायची आहे. दीपक पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकी करणार आहोत. दोन्हीही शेजारी बंधू संघ म्हटले तरी चालतील. दोन्हीही जवळचे संघ आहेत. नाणेफेकी आपण करणार आहोत. आई गावदेवी मालबेडी अशी कॉलिंग आहे आणि तेच आलंय. नाणेफेक जिंकली आहे मालबेडी संघानं. जास्त काही विचारणार नाहीये. निर्णय काय असणार आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिला सामना तुम्ही या मैदानावर केलात तर काही चेंजेस असणार आहेत का आणि क्षेत्ररक्षण करताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि चेंजेस काहीच नसणार आहे. नक्कीच हे होते मालबेडी संघाचे कर्णधार सतीशजी लोणे. आपण बोलूयात बॉम्बेवाडा संघाचे कर्णधार आहेत सचिन जाधव. जर आपण नाणेफेकीचा कौल जर प्राप्त केला असता तर निर्णय तुमचा काय असता. प्रथम आम्ही फलंदाजीच घेणार होतो, परंतु निर्णय आमच्या बाजूनेच आलेले आहे. आम्ही चांगल्या प्रकारचे फलंदाजी दाखवण्याचा प्रयत्न करू या मैदानामध्ये. मला विचारण्यासाठी काय ठेवलंच नाही. नक्कीच ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक. हॅलो. डीजे ऑपरेटर प्रदीप डोंगरे. डीजे ऑपरेटर जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्वरित आपण इथपर्यंत यायचं आहे. चला तर सामन्याला सुरुवात होते. श्री गणेश भेंडीचा पाडा विपक्ष श्रीकृष्ण मानिवली असं आपण सामना रंगताना पाहतोय. 20 धावांचं या ठिकाणी आव्हान असेल. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय साहिल, नॉन स्ट्राईक एंडला असेल विपुल. गोलंदाज वैभव सुरुवात करेल. पहिला चेंडू भिरकावून दिला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्याच्या सहाय्याने चेंडू आला. 4 धावांसाठी चौकार. नक्कीच पहिला चेंडू ओव्हर पिच होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. पहिल्या चेंडूवर संघर्षमय चौकार आलाय. पहिल्या चेंडूवर चौकार येताना पाहिला. पहिल्या चेंडूवर प्रहार केला गेला वैभव याच्यावर. 4 धावांनी श्री गणेशा केला जातोय. 20 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला साहिल आहेत. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार आलाय. आता मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. पुन्हा एकदा सज्ज असतील वैभव. यावेळेस मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. थोडीशी चूक घडते. त्यानंतर आपण पाहिलं एक धाव पडून पूर्ण केली जाईल. क्षेत्ररक्षक होते जर नक्कीच फर्स्ट अटेम्प्टला चेंडू गॅदर करू शकले असते तर त्या ठिकाणी धाव सुद्धा पाहायला मिळाली नसती किंवा धावबादच्या सुरुवात फलंदाज बाद ठरू शकला असता. मात्र चूक घडली. त्यानंतर त्या चुकीचा पुरेपूर फायदा उचलताना आपण फलंदाज पाहिले. एक धाव पडून पूर्ण केली जाईल. धावसंख्या झाली आहे 5 या अंकावर. आता स्ट्रायकर एंडला असेल विपुल. मागच्या मॅचचा हिरो यावेळेस आल्या उडवलाय इनफिल्डच्या वरनं. ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहेत. मिड ऑफ वरून आलेत. उचलून फेक करतील. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक नक्कीच अप्रतिम प्रयत्न राहिलेत. एका टप्प्याच्या साह्याने उचलून फेक केले गेले चेंडूला. मात्र त्यावेळेस 2 धावा पडून पूर्ण केल्या जातील. कल्पेश ठाकरे यांच्यासाठी कॅश प्राइज लागलंय. जर तुम्ही झेल स्वीकारली तर सतीशजी लोणे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल.
बोलूयात पुन्हा एकदा सामन्याकडे. वैभव तैनात आहेत. यावेळेस चुकी घडते लाईन मध्ये कुठेतरी चुकतायत आपण पाहतोय. नो चेंडू असेल आणि त्याच नंतर आपण पाहिलं यष्टीरक्षकाच्या मागे भिरकावून दिलाय. 4 धावांसाठी चौकार सुद्धा आलाय. नक्कीच यापुढील चेंडू फ्री हिट असेल. यावेळेस काहीतरी वेगळं करायचं होतं. त्याच अनुषंगाने आपण पाहिलं लाईन मध्ये भरकडले. बीमर चेंडू आला. फ्री हिट चेंडू शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय. इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतील. झेल जरी स्वीकारली असती तरीही काही घडू शकलं नसतं कारण फ्री हिट चेंडू होता. त्यावर एक धाव आली आहे. अजून एक धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. इथून पुढे आपण पाहिलं तर स्कोरबोर्ड वर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 या अंकावर. कुठेतरी मागडे ठरत असताना आपण पाहतोय गोलंदाज वैभव. भीमरी चेंडू आला, त्यावर चमकार सुद्धा आला. तोच सर्वात महागडा चेंडू ठरलाय. यावेळेस मोठा प्रहार करायचा होता. स्विंग अँड मिस पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडू आलाय. यावेळेस ते तर्रार मारा पाहायला मिळाला. इंद्रसेनजी ठाकरे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत, वेलकम. बोलूयात सामन्याकडे. यावेळेस ब्लॉक होल्डचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. फुल्लर लेनचा चेंडू होता. त्यानंतर स्वीप हिट करण्याचा प्रयत्न होता. त्यापासून आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू आलाय. षटक समाप्तीचा सुद्धा इशारा येतोय. पंच आमचे पाहतात यतीन पाटील सर आहेत त्या ठिकाणी. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 या अंकावर. आता इथून पुढे विजयाकरिता 7 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल. पहिले षटक महागडं ठरत असताना आपण पाहिलं. जो भीमर चेंडू होता ना तोच सर्वात महागडा ठरताना आपण पाहिला. नवीन गोलंदाज आपण पाहतोय शुभम आलाय. स्ट्रायकर एंडला असेल विपुल नक्कीच मागच्या मॅच मध्ये त्यांनी अप्रतिम कामगिरी बजावली होती. त्या मॅचचा हिरो ठरला होता तोच विपुल. आता स्ट्रायकर एंडला असेल पुन्हा एकदा. लो स्कोरिंग मॅच आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय भरपूर. आणि वन साइड सुद्धा मॅचेस पाहिल्या. आजच्या दिवसातील आपण पाहतोय 3 दिवसामध्ये अशा प्रकारचा खेळ पाहिला नव्हता. मात्र आजच्या दिवसात आपण पाहतोय लो स्कोरिंग मॅचेस आहेत आणि त्यानंतर वन साइड मॅचेस होत आहेत. त्याच प्रकारची मॅच आता सुद्धा आपण पाहतोय. आता इथून मात्र 12 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल विजयाकरिता. पहिला चेंडू अलाउन द कार्पेट खेळायचं होतं. बॅलर ब्रॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं. अवघ्या धावा रोखल्यात. पहिला चेंडू नक्कीच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. कार्पेटच्या सह्याने खेळून काढायचा प्रयत्न होता. बॉलर चाणक्य पाहायला मिळत आहेत. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम स्टॉप केलं गेले चेंडूला. धावा सुद्धा रोखल्यात. यावेळेस ऑफ साइडला खेळून काढल्या. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतील. तर पाहू शकता दुसरा बॅकअप साठी जे क्षेत्ररक्षक आले होते त्यांच्याकडनं सुद्धा चूक घडली आहे. त्यानंतर 2 धावा पडून पूर्ण केल्या जातील. अजून 2 धावा स्कोरबोर्ड मध्ये ऍड केल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 या अंकावर. नक्कीच ऑफ साइडला आपण पाहिलं तर त्या ठिकाणी जेलची संधी होती. क्षेत्ररक्षक थोडेसे पुढे उभे होते. त्यांच्या मागे येऊन चेंडू ट्रॅव्हल झालाय. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आले होते, त्यांच्याकडनं चूक घडली. त्यानंतर दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पळून पूर्ण केली गेली. पुन्हा एकदा सज्ज असेल शुभम. यावेळेस उडवलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाही आहेत, येथील दूरवरून. मात्र त्या ठिकाणी आपण पाहतो आउटफील्ड थोडीशी खराब आहे. त्यानंतर पुन्हा एकदा 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. एकेरी दुहेरी धावेने स्कोरबोर्ड पुढे नेण्याचं काम चालू आहे. नक्कीच ठाऊक आहे फलंदाजांना यापुढे मोठ्या प्रहारांची आवश्यकता नसेल. कारण चेंडू जर पाहायला गेलं तर 9 चेंडूंचा खेळ आतापर्यंत शेष आहे आणि विजयाकरिता फक्त 3 धावांची आवश्यकता असेल इथून पुढे. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक बीट झाले. त्यानंतर आपण पाहायला 1 धाव कंप्लीट केली जाईल. यष्टीरक्षक बीट झाले.
स्पाईकच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. चला पुन्हा एकदा शुभम, धावसंख्या झाली 18. यावेळेस उडवला क्षेत्ररक्षक आहेत, यावेळेस चूक पुन्हा एकदा घडली. जज करू शकले नव्हते, थोडेसे मागे राहिले. त्यानंतर नंतर आपण पाहतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, थ्रो गॅदर करता आला नाहीये. इथून पुढे 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि सामना सुद्धा या ठिकाणी समाप्त होतोय. विजय होतोय श्रीकृष्ण मानिवली संघ. ऑफ द मॅच खेळाडू असेल साहिल, ज्याने गोलंदाजी करत असताना फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या, 2 विकेट सुद्धा घेतल्या आणि फलंदाजी करत असताना त्याच्या बॅटमधनं 7 धावा आल्या. तोच साहिल ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. यापुढील सामना सर्व जे क्षेत्ररक्षण करणारे संघ आहेत, मालबेडी संघ, त्यांना विनंती आहे की आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय.